नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो आहे की ऐकणं म्हणजे सजणं। कसं असतं माहिती आहे का, आयुष्य जगत असताना आपण भरपूर गोष्टी ऐकत असतो। इनफॅक्ट आपलं जे आयुष्य असतं ते ह्या शब्दांमुळे जोडलेलं असतं। पण कसं असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये आपण वाणीने जोडले जरी असलो ना, त्याच वाणीमुळे आपल्या आयुष्यामध्ये आपला उद्धारही होतो आणि त्याच वाणीमुळे आपल्या आयुष्यामध्ये आपलं पतनही होत असतं। पण कसं असतं माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष नसतं। आपल्या कानावर ज्याही गोष्टी पडत असतात ना, त्या आपण दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असतो। मग ती चांगली की वाईट ह्या गोष्टीचं आपण कधी लेबल नाही लावत। आणि मुळातच माणसाला चुकीच्या गोष्टींमधून जास्त आनंद मिळत असतो, त्यामुळे तो त्या गोष्टींकडे जास्त झुकलेला असतो। पण खरं सांगू का, आपल्या आयुष्यामध्ये जर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला ग्रो करायचं असेल, जर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये खरा आनंद मिळवायचा असेल, जर ॲक्च्युअलमध्ये आयुष्याला उपलब्ध व्हायचं असेल ना, तर आपल्याला चांगल्या गोष्टी ऐकणं हे खूप महत्त्वाचं असतं। वाणी आपल्याला आयुष्यामध्ये वरही घेऊन जाते, वाणी आपल्याला आयुष्यामध्ये खालीही घेऊन जाते। डिपेंड करतं की आपण काही चूज करतो। वाणीमुळे एखादा व्यक्ती बर्बाद देखील होऊ शकतो, वाणीमुळे एखादा व्यक्ती संत देखील होऊ शकतो। पण डिपेंड करतं की आपल्या आयुष्यामध्ये कुठली वाणी आपण ऐकत असतो। आपण जर थर्ड क्लास लोकांना ऐकत असू तर आपलं आयुष्य देखील थर्ड क्लास व्हायला वेळ लागत नाही। पण जर आपण संतांना ऐकत असतो, आपल्या डोक्यामध्ये जर सतत चांगले शब्द जात असतील, चांगले सिद्धांत जात असतील, आयुष्याचं तत्वज्ञान जर आपल्या डोक्यामध्ये जात असेल, तर मग आपल्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नसतो। आणि ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो ना, त्यावेळेस आपण आतमधून सजत असतो। आपल्याला प्रत्येक गोष्टी बारकाईने कळायला लागत असतात, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळाच विलक्षण आनंद त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो। पण हे सगळं तेव्हाच होतं ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट अंतःकरणापासून ऐकत असतो। आणि जेव्हा पण आपण ऐकत असतो त्यावेळेस आपल्याला दर्शन होत असतं, आपल्याला आपल्या आयुष्यातल्या चुका दिसत असतात, आपण स्वतःवरच हसत असतो आणि त्या हसण्यामुळे आपण स्वतःला चेंज करत असतो। आपल्याला लक्षात येतं की यार मी किती बालिश होतो, मी कसा होतो। पण हे सगळं होण्यासाठी आपण चांगल्या गोष्टी ऐकणं खूप महत्त्वाचं असतं। आणि जेव्हा आपण ऐकत असतो ना, तेव्हा आपल्या अस्तित्वावर घाव होत असतात। आणि जेवढे आपल्या अस्तित्वावर घाव होत असतात ना, तेवढंच आपलं अंतःकरण हे शुद्ध व्हायला लागतं। आणि जेवढं आपलं अंतःकरण शुद्ध व्हायला लागतं ना, तेवढंच ते पवित्र व्हायला लागतं, तेवढंच ते निरागस व्हायला लागतं। आणि जेव्हा ते निरागस होतं, जेव्हा ते पवित्र होतं ना, मग त्याच्यासारखा या जगामध्ये दुसरा कुठलाच आनंद नाही आहे। पण त्यासाठी ते सजणं, त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये एखादा चांगला व्यक्ती मिळणं, त्या व्यक्तीला आपण ऐकणं हे खूप महत्त्वाचं असतं। सध्या प्रॉब्लेम काय होत चालला माहिती आहे का, आपण सगळ्या थर्ड क्लास गोष्टी ऐकत चाललोय, सगळ्या चुकीच्या लोकांना फॉलो करायला लागलोय, सगळा कचरा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये जात चाललाय, त्यामुळे आपल्या आयुष्याची पूर्ण वाट लागली आहे। भरपूर लोक तणावामध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत। कारण फक्त एकच आहे, चुकीच्या लोकांना फॉलो करतायत, चुकीच्या गोष्टी ऐकतायत, त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये तो आनंद नाही आहे। पण ज्यावेळेस आपल्याला आयुष्यामध्ये एखादा चांगला गुरु मिळतो आणि त्या गुरुला आपण ऐकायला लागतो ना, त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये ग्रोथ होत असते, ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये बदल घडत असतो। आणि ज्यावेळेस आपण ऐकतो ना, ते ऐकणं म्हणजे सजणं असतं। ज्यावेळेस आपण मेकअप करतो, फ्रेश होतो ना, त्यावेळेस आपण प्रसन्न दिसायला लागतो। पण ती सुंदरता वरून असते। पण जर ॲक्च्युअलमध्ये आपण आतून सुंदर होत असू, जर चांगले संस्कार आपल्यावर पडत असतील, जर आपलं अंतःकरण सुंदर होत असेल ना, तर मग ती सुंदरता कशामध्ये मोजायची? मग विचार करा, आपला नुसता चेहरा सुंदर असला ना, तर आपल्याला भारी वाटायला लागतं, आपला आत्मविश्वास वाढतो। पण जर आपलं अंतःकरण सुंदर असेल, जर आपलं अंतःकरण पवित्र असेल ना, तर मग विचार करा की आपल्या आयुष्यामध्ये किती आनंद असेल। पण हे सगळं होतं वाणीमुळे। त्यासाठी आपण चांगल्या लोकांना फॉलो करणं, चांगल्या लोकांना ऐकणं हे खूप महत्त्वाचं असतं, खूप महत्त्वाचं असतं। पण जर सतत आपण सगळे रसहीन फिल्मी गाणे ऐकत असू, जर आपण सतत मनोरंजनामध्ये डुबलेलो असू, जर आपण फक्त मनोरंजनासाठी सगळ्या वाणीचा उपयोग करत असू ना, तर आपल्या आयुष्यामध्ये उद्धार नाही होणार, कधीच नाही होणार। आपल्या आयुष्यामध्ये आपण तत्वज्ञान ऐकल्याशिवाय आपण सत्याजवळ जात नसतो, आपली ग्रोथ होत नसते, आपल्याला आयुष्य कळत नसतं। आणि जोपर्यंत आपल्याला आयुष्य कळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला आयुष्याचा आनंद मिळत नाही। पण त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं, ह्या गोष्टींना प्रायोरिटी देणं हे खूप महत्त्वाचं असतं। आपल्याला आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगतच नाही कोण। आपण काही जरी करत असलो ना, त्या गोष्टींशी कुणाला अजिबात काही देणं घेणं नसतं। जे करतोय ना, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करू दिल्या जातात, त्यामुळे आपलं कल्याण होत नाही, आपली ग्रोथ होत नाही, जगाचं काही जात नाही, आपण खाली राहतो। जन्माना इथं प्रत्येकजण बुद्ध आहे, जन्माना इथे प्रत्येकजण कृष्ण आहे, त्यापेक्षा कमीला राजी नाही व्हायचं। आपली उडाण ही नेहमी उंच असली पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी आपण आयुष्यभर काम करायचं असतं। आपण जगासाठी चांगलं व्हायचं नसतं, आपण स्वतःसाठी चांगलं व्हायचं असतं। ज्यावेळेस आपण चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये जातो ना, ज्यावेळेस आपण त्या लोकांना ऐकायला लागतो ना, त्यावेळेस मग आपण ऑटोमॅटिकली चांगले व्हायला लागत असतो। कारण त्यांचं जे विचारांचं वलय असतं ना, ते आपल्यामध्ये संक्रमित व्हायला लागतं। आणि त्यांचं जसं अंतःकरण असतं ना,
तशा पद्धतीचं आपलं देखील अंतःकरण व्हायला लागतं। आजपर्यंत जगामध्ये जोही व्यक्ती मोठा झालाय ना, तो फक्त चांगल्या संगतीमुळे झालाय, चांगल्या विचारांमुळे झालाय। पण त्यासाठी त्या विचारांमध्ये जाणं, चांगल्या लोकांना फॉलो करणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि जर आपल्याला ह्या गोष्टी कळाल्या नाहीत ना, मग आपला संपूर्ण हेलपाटा फुकट जातो। आपण आयुष्यभर सगळ्या गोष्टी करतो, पण जे ॲक्च्युअलमध्ये जो गाभा असतो ना, तो आपल्याला शेवटपर्यंत नाही मिळत। मग जसं जसं आपलं वय वाढायला लागतं, जसं जसं आपलं आयुष्य कमी व्हायला लागतं ना, तसंच मग आपल्या चेहऱ्यावर ते असमाधान झळकायला लागतं। पण जर योग्य वेळी आपण सावध झालो, योग्य वेळी जर आपण चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या ना, तर मग पुढचा काळ आपला खूप चांगला जात असतो। आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात। ह्या सगळ्या गोष्टी आपण जगाला दाखवण्यासाठी करायच्या नसतात, स्वतःच्या आनंदासाठी करायच्या असतात। आपण आयुष्यभर स्वतःला आनंद मिळावा यासाठी भरपूर प्रयत्न करत असतो, पण जो ॲक्च्युअलमध्ये खरा जो आनंद असतो ना, त्याचा मार्ग आपल्याला माहीत नसतो, त्यामुळे आपण आयुष्यभर दुःखी राहतो। पण ही सुद्धा गोष्ट कळण्यासाठी आपण आयुष्यामध्ये चांगल्या संगतीमध्ये जाणं, चांगल्या लोकांना ऐकणं खूप महत्त्वाचं असतं। त्याशिवाय आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नाहीत कळत। जर आपण आयुष्यामध्ये सगळ्या चुकीच्या लोकांना फॉलो करत असू ना, तर मग आयुष्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो। आपल्याला आयुष्यामध्ये आनंदच नाही मिळत। मध्ये मी हनी सिंगचा इंटरव्ह्यू बघत होतो, त्यामध्ये तो म्हणत होता की माझ्या आयुष्यामध्ये मी काही बनवत होतो, 4 बॉटल ओट का, काम मेरा रोज का, ना मुझको कोई रोक के ना किसी ने रोक का। म्हणजे अशा प्रकारचे मी जे गाणे बनवलो ना, ज्या गाण्यामधून अर्थ काहीच बाहेर पडत नव्हता, पण मी काही बनवत होतो, हे त्याचे स्वतःचे शब्द आहेत। म्हणजे संपूर्ण युवा पिढी त्याच्या पाठीमागे गेली, संपूर्ण युवा पिढीने त्याला उचलून धरलं, त्याच्या गाण्यांना फॉलो केलं, आणि शेवटी तोच व्यक्ती म्हणतोय की मी चुकीचा होतो। मग त्यावेळेस आपल्या आयुष्यामधला जो वाया गेलेला वेळ असतो, किंवा आपलं वाया गेलेलं जे आयुष्य असतं ना, ते आपल्याला परत कोणी देतं का? कोणीच नाही देत। पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण चांगल्या संगतीमध्ये जाणं, चांगल्या लोकांना ऐकणं हे खूप महत्त्वाचं असतं। जर आपण चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये नाही गेलो, चांगल्या लोकांना ऐकलो नाही ना, मग आयुष्यभर आपण चुकीच्या संगतीमध्ये राहतो, आणि मग आपल्या संपूर्ण आयुष्याच्या आपण हातानं वाट लावून टाकतो। वाणी ही अशी गोष्ट असते ना, जी आपलं कल्याणही करते आणि आपल्याला अधोगतीलाही लावते। पण त्यासाठी आपण स्वतः चूज करणं हे खूप महत्त्वाचं असतं। जसा चाकू असतो, ज्या चाकून आपण पालेभाज्या कापतो, फळभाज्या कापतो, तसंच त्या चाकूनं लोक शरीर देखील कापतात। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जी वाणी असते, जे शब्द असतात ना, ते आपल्या आयुष्यावर चांगलाही परिणाम करू शकतात आणि वाईटही परिणाम करू शकतात। फक्त प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का? आपल्याला चूज करायचं असते की आपल्याला आयुष्यामध्ये त्याचा वापर कसा करायचा आहे। जर आपण चांगल्या संगतीमध्ये गेलो, तर चांगल्या लोकांना ऐकायला लागलो ना, तर मग ऑटोमॅटिक आपण चांगले बनायला लागतो। आणि ज्यावेळेस आपण चांगले बनतो ना, त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आयुष्याचा खरा आनंद मिळत असतो। आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात। पण जर आपल्याला त्या गटारीतच लोळायचं असेल ना, तर मग ह्या गोष्टी काय कामाच्या नसतात। मग आपल्याला कोणी किती जरी सांगितलं तरी आपण तेच करतो जिकडे आपलं मन पळतं। पण ज्या लोकांना ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, ज्या लोकांना ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आनंद पाहिजे, ज्या लोकांना ॲक्च्युअलमध्ये आयुष्याला मनमुराद जगायचं आहे ना, त्या लोकांनी चांगल्या संगतीमध्ये जाणं, चांगल्या लोकांना फॉलो करणं हे खूप महत्त्वाचं असतं, खूप महत्त्वाचं असतं। आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो, तेव्हाच मग आपण आयुष्यामध्ये वरी तरतो, एवढे सांगू इच्छितो। आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। गॉड ब्लेस यू। बाय।